मित्रांनो, आपल्याला हे दिसत आहेत 3 बैल खिल्लार क्षेत्रातील खरंच निखळ सोनं असलेली ही खिल्लार जात आहे. मोठा सोन्या 50-50, हा आरत-परतचा बादशाह हरण्या आणि हा मांगडे दात्यांचा सुंदर. या तिन्ही बैलांची कारकीर्द खूप मोठी आहे. आज यांची आपण मुलाखत घेऊया. मित्रांनो, आपल्याला दिसतोय मांगडे तात्यांचा सप्त हिंद केसरी सुंदर, ज्या बैलांना अख्खं महाराष्ट्र गाजवलं. आणि तिकडे दिसतोय आरत परतचा बादशाह हरण्या आणि त्या साईडला आपल्याला दिसतोय जयेश पाटील यांचा सोन्या, ज्या बैलानं सोनेरी क्षण आठवणीत आणून दिले. अशी बैल आज एकत्र आलेले आहेत. आज मुलाखत घ्यावा, कारण असे क्षण येत नाही. ती या तिन्ही पण बैलाची खासियत आहे. ह्या बैलाने ह्याच्या काळात काळ गाजवला आहे. तो अजून पण हरण्या आरत परतला काळ गाजवतो आणि सोन्या अजून देखील पळतोय. आज पण त्यांचा फेरा होणार आहे. ह्या तिन्ही बैलांची हे आहे ना हिस्ट्री मोठी आहे. सुंदरची असेल, हरण्याची असेल किंवा सोन्याची असेल. ह्या सुंदरचं काय सांगचाल तुम्ही? भरपूर दिवस झाले सुंदर सोबत असता, ह्याचं काय वैशिष्ट्य सांगचाल? बैलाला म्हणजे हारल्याला आवडत नाही, हार पत्कारली नाही कधी बैलानं. ज्या मैदानात जाईल त्या मैदानात बैलानं गुलाल घेतलेला आहे. आणि कधीच कुठलं म्हणजे जे आपले चाहते लोक आहेत, प्रेक्षक लोक आहेत, चाहत्या लोकांना सुद्धा, सर्वांना, तात्यांना सुद्धा कधीच कोणाला नाराज केलेला नाही बैलानं. त्यामुळे त्याचे एवढे फॅन्स फॉलोअर्स आहेत. भरपूर लोक सुंदरवर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळं सुंदरचं काय विषयच नाही. मित्रांनो, त्याचा सांभाळ करणारे आहेत आपल्या सोबत. किशोर भाई आहेत. किशोर भैया, लहानपणीपासून सुंदरला तुम्ही पाहिलंय, आदतपासून ते आत्तापर्यंत कसा त्याचा सांभाळ केला आणि इथपर्यंत या स्टेजला आज महाराष्ट्रभर सुंदरचं नाव आहे. ही सगळी गर्दी दिसते त्यासाठी जमलेली. सुंदर पहिल्यापासून टॉप मध्येच पळालाय. लहानपणापासून मी त्याला सांभाळलेला आहे. आणि सुंदरचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम शांत बैल आहे, मार्क नाही काय नाही. आता ज्यावेळेस बंदी होती त्यावेळेस बिनजोडला पण त्याचा भरपूर व्हिडिओ व्हायरल आहेत. बैलांच्याकडे तो शेजारच्या गाडीकडे बघायचा आणि पळायचा. हो, बिनजोड पण बंदीच्या आधी बिनजोडलाच पळत होता बैल. मुंबईमध्ये पण सगळ्या टॉपच्या शर्यती केलेल्या आहेत. सर्वांसोबत पळालाय, सोन्यासोबत पण पळालाय आदत असताना. आता आज ही तिन्ही बैल एकत्र आली. आज कसा हा क्षण कसा वाटतोय? आज सँडी यादवांनी हे केलं होतं, आज बोलवलं होतं, त्यासाठी आलो सत्कारासाठी. आणि थोड्या वेळाने फेरा पण काढणार त्यांचा, सुंदरचा आणि सोन्याचा. आता ज्यावेळेस असं मित्रांनो सुवर्ण क्षण म्हणायला लागेल याला, कारण असं क्षण सारखं येत नाही. ती अशी पब्लिक ज्यावेळेस आपल्या बैलांसाठी जमत असते. आज मी बघितलं सकाळपासून तुमच्या सुंदर सोबत आपल्या फोटो काढले, काय व्हिडिओ काढले. या असं फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी बैलाला भरपूर पळावं लागतं आणि त्याने ती करून दाखवले त्याच्या कारकिर्दीत. सुंदरने सगळं करून दिलेलं आहे आपल्याला. महान भारत केसरी झालाय, सप्त हिंद केसरी झालाय आणि त्यांनी आता सगळं मिळून दिलं. त्याच्याकडून काय अपेक्षा नाही. त्या बैलामुळं तुमच्या जीवनात काय बदल झाला? या बैलामुळे आपलं नाव झालं सगळीकडं. मला पण भरपूर लोक ओळखायला लागली. आता परवापासून 3-4 दिवस झालं सारखे फोन येतात, सोन्या सुंदर पळणार आहे का, त्यासाठी आज घेऊन आले इकडे. ज्यावेळेस आज हा फेरा सुंदरचा आणि सोन्याचा 10 वर्षांनंतर आज एकत्र येणार आहेत, आज कसं वाटतं? आज आनंद आहे. पब्लिकला पण बघायला आनंद वाटेल, कारण दोन्ही पण बैलाने पब्लिकची मनं जिंकलेली आहेत. दोन्ही पण जातीगुतीची जातीवंत बैल म्हणलं तर ही दोन आता मोठ्या मापाची आणि मजबूत बांध्याची. हो, तो पण खिलार आहे ना, हा पण खिलार आहे. ज्यावेळेस सुरुवातीला एकत्र ही गाडी आलेली सोन्याची सुंदरची, त्यावेळेस तुम्ही होता का? हो, होतो की. आदत मध्ये पळाला बंदीच्या आधी, तेव्हा टॉप मध्येच पळाली गाडी तिथून. त्यावेळेस कसं वाटलेलं ह्या गाडीकडे बघताना? हो, लहान होता एवढासा. त्यासोबत त्या टायमाला पळाला, तो टॉप मध्ये पळत होता तेव्हा त्याच्यासोबत पळाला, तेव्हा लय आनंद वाटला. या बैलाला तुम्ही सांभाळ केला, कसा सांभाळ केला? कारण असली बैल आत्ताच्या घडीला मित्रांनो सांभाळ करणं आणि अशी घडवणं ना भरपूर अवघड जाते. भरपूर लोक वासरे घेतात, तयार करतात, पण अशी बैल तयार होत नाहीत. सुंदर लय वेगळा बैल, लय शांत बैल. घरी एका कासरा माग येतो तो, लय शांत. आणि सगळं त्याचं आपलं साधच आहे, काही वेगळं नाही असं. ज्यावेळेस सुरुवातीला आदत मध्ये तुम्ही त्याचा सांभाळ करत होता, असं वाटलेलं का एवढ्या महाराष्ट्रभर सुंदर नाव करेल? हो, पहिल्यापासूनच बैल टॉप मध्येच पळाला आपला. आणि पहिला स्पीड जास्त होता, आता थोडं कमी झालंय वयानुसार, पण टॉप मध्येच पळते अजून पण. आता वय किती चालू आहे? सुंदर आता 10 वर्ष चालू आहे त्याला रनिंग.
या 10 वर्षात त्याने बिनजोड किंवा शर्यती 3 फेऱ्याची किती मैदान गाजवले असतील? बिनजोड आम्ही मैदान मोजलेलं आहेत, पण भरपूर न सांगता येईल एवढे सगळं मिळून दिलंय त्यांनी. आणि सगळ्यात मोठा बक्षीस किंवा संपत्ती म्हणायला लागेल त्यानं किती कमवून दिली आतापर्यंत? बैलगाडी क्षेत्रात आपलं भारतात पण नाव आहे, भारताबाहेर पण त्याचं नाव एवढं कमवलंय त्यांनी. सगळे ओळखतात त्याला. सुंदर फक्त नाव त्याचं सांगितलं की सगळे ओळखतात. मित्रांनो बघा, किशोर भाई यांनी जसं सांगितलं, जी माणसं कमावलेत, भारतभर नाव कमावलंय, ती संपत्ती सुंदरनं कमवून दिली. आज तात्या आले नाहीत, पण सुंदरला इथं बघितलं, पब्लिक भरपूर आज खुश झालं, जमा झालं, सगळ्यांना आनंद झाला. बैलाची सकाळपासून पब्लिक वाट बघत होतं. हो, बघत होतं. मित्रांनो आपण बघितलं, मगाशी सुंदरची मुलाखत आपण घेतली. आणि सोन्या, ज्या बैलानं व्हाईट गोल्ड म्हणले की या बैलाची आठवण सगळ्यांनी, ती लहान मुलगा असेल किंवा मोठी लोक असतील किंवा सगळी आत्ताची महाराष्ट्रातली जनता असेल, बिनजोडचं मैदान असेल किंवा 3 फेऱ्यातले सगळी मैदानं गाजवून बसलेला सोन्या आज जिथं आला. ही 3 बैल सगळी ज्या त्याच्या काळात ज्यांनी त्यांनी काळ गाजवलेली बैल आहेत, या बैलाची वाट बघत होती. आज सकाळपासून लोक, ही सगळी गर्दी जमली त्यासाठी. काय सांगचाल? खरं तर हे अस्सल महाराष्ट्रातील हिरा आहेत. आणि आज या नगरीमध्ये एवढी मोठी बैल येणं हा सुवर्ण क्षण आहे. आणि या ग्रामस्थांचा आभार मानावं लागतं, कारण की आज ही बैल एकत्र बोलवले. तसेच सँडीबान सुद्धा कॉल आला की बैल तुम्ही एकत्र घेऊन या. त्यामुळं आज आपण हा बैल, सोन्या बैल, रिया जयेश पाटील, साहिल विजय पाटील सोनारपाडा यांच्या मालकीचा हा बैल आज आपण या ठिकाणी घेऊन आलो. कालच बैल बिदालामध्ये दाखल झाला. 2 दिवस बैल मोहिल शेठ धुमाळ आणि संतोष शेठ साळुंके आहेत ना, त्यांच्या गोट्यावरती होता. म्हणजे बकासूरच्या जवळ होता. गुरु शिष्य एकत्र होते. तिथून बैल रात्रीकडे आला, म्हणजे गावी आणला बैल आपण. आणि आज या ठिकाणी आपण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आज या ठिकाणी आपण हा बैल घेऊन आलो या ठिकाणी आज मैदानावरती. राहुल भैया, आता सोन्याकडे बघितलं की सगळ्यांना असं वाटतं की सोन्यागत खिलार जातीचा खोंड आपल्या दारात पण असावा आणि असा सोन्यासारखा बैल पळणारा तयार व्हावा. त्याने एक वेगळ्या त्याचा छाप निर्माण केला की खिलार म्हणलं की सोन्याची आठवण. नक्कीच, कारण की आज जी बैल, सोन्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज खिलार म्हटलं की सोन्या, आणि सोन्या म्हणजे आमच्यासाठी देवच आहे. कारण की या बैलानं अत्यंत मोठा काळ गाजवला आहे. म्हणजे बंदीच्या काळामध्ये जर त्यावेळी जर युट्यूब वगैरे असतं ना आता, तर आज बैलाचा महाराष्ट्रच काय अखंड देश बैलाचा फॅन झाला होता. म्हणजे एवढी मोठी या बैलाची त्यावेळेस करत होती. त्यावेळेस जास्त काय उपकरण होते, म्हणजे युट्यूब वगैरे जास्त काय असं लाईव्ह नसायचं. त्यावेळेस बंदीत बैल होता, परंतु बैलानं एवढ्या शर्यती जिंकल्यात. अशी शर्यत नाही की त्या बैलांनी जिंकली नाही. अगदी सर्व क्षेत्रातील भागामध्ये हा बैल पळाला त्यावेळेस. आणि सोन्यानं मालकासाठी आणि प्रेक्षकांसाठी अत्यंत बैल पळालाय. त्यामुळं बैल आता आपण पळा थांबवलाय, परंतु आज सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे आणि सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे. त्यामुळे आज या ठिकाणी आपण शिरबे गावात सोन्याचा आणि सुंदरचा फेरा टाकतोय. गेली 10 वर्षापूर्वी ही जोड एकत्र पावली, परंतु त्यानंतर आज पुन्हा एकदा ती जोड नक्कीच प्रेक्षकांना बघायला मिळेल. कारण की सोन्या म्हटलं तर एक अस्सल हिरा आहे. म्हणजे ज्या आपण म्हणतो ना, म्हणजे हिरा घडवणं. आणि आता सोन्याच्या मागोमागच सोन्याचं पैदास एक आपण केलेलं आहे. आणि अजून एक पैदास एक 2-3 महिन्यानंतर पाहायला मिळेल. त्याचं नाव उज्जैन ठेवलंय बघा. म्हणजे थोडं तांबूस कलरचं खोंड आहे, सेम सोन्या. म्हणजे आता बैल ज्यावेळेस सोन्या लहानपणी जसा करायचा ना, सेम त्याचं सर्व, म्हणजे सोन्याचा सर्व गुण त्या खोंडामध्ये आहेत आतापर्यंत. आणि आमची इच्छा आहे की महाराष्ट्र म्हटलं तर काय होतंय, संस्कृती महाराष्ट्र म्हटलं तर एक खिलार म्हटलं की शेतकऱ्यांशी जोडलेली एक नाळ आहे बघा. म्हणजे तुम्ही पहिलं दळणवळण करायला सुद्धा बघा तुम्ही. म्हणजे आपण एखादं काय काम असेल, एखादा कार्यक्रम असेल, लग्न समारंभ असेल, त्यात बघा पहिली खिलार जोडी पुढे असायची बैलगाडी. त्यानंतर ती बैलगाडी घेऊन ते वराड जायचं लग्नाला. म्हणजे तिथपासून झालेली सुरुवात आज या उंचीपर्यंत या खिलारमुळे आज एकत्र एवढा महाराष्ट्राला आज न बोलवता एकत्र एवढं जर आणणं काय असेल ना, तर या खिलार बैलांमुळे. त्यामुळं एक वेगळं पण आहे. मित्रांनो, ही 3 बैल बघितली तर खिलार जातीतील अस्सल हिरं म्हणायला लागेल या 3 बैलांना. सगळ्यांनी आपापल्या जागेवर त्यांना आरत परतला हरण्यानं काळ गाजवला, अजून गाजवतोय. सोन्याने तर गाजवलाय,
तिकडं मांगड्या तात्याचा सुंदर आहे. म्हणजे खिलार जातीत जर सोनं म्हणायला लागेल तर ही 3 बैल एकत्र आज आपल्याला बघायला भेटली. हरण्याची पण आपण मुलाखत घेणार आहोत. मित्रांनो 3 फेऱ्यातले 2 हिरो आपल्या दोन्ही साईडला आहेत. सोन्या असेल आणि सुंदर आहे. आणि हा आरत परतचा बादशाह म्हणायला लागेल हरण्या. कोल्हापूर हरण्या म्हणले की सगळ्या भागात चर्चा चालते. आज आपल्या भागात आला. आपल्या भागाचं खरंच नशीब आहे. हरण्या म्हणले की तुमच्या भागात असं जशी आमच्या भागात सोन्या असेल, सुंदर असेल, मथुर असेल किंवा बक्कासूर असेल, सगळ्यांच्या तोंडात नाव येतं आणि बैल समोर उभी त्यांचा फोटो समोर उभा राहतो. तसं हरण्या म्हणले की तुमच्या भागात त्याची क्रेज आहे. काय त्याच्याविषयी सांगचाल? नाही, हरण्या मुळात म्हणजे त्याचे टोटल आमच्याजवळ आल्यापासून 118 मैदान झाले. त्यातील 98 मैदान तो प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे. आणि सांगायचं वैशिष्ट्य झालं तर सलग 56 मैदानचा 1 नंबरचा तो मानकरी आहे. त्यामध्ये कुठेही फेल नाही किंवा 2 नंबर नाही किंवा 3 नंबर नाही. कंटिन्यू 56 नंबर 1 झालेला हा हरण्या आहे. आणि तो पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भरपूर फेमस आहे. त्याची जर आज फेमसच्या बाबतीत जर कोण बरोबरी करायची म्हटली तर ते शक्य नाही, एवढा तो फेमस आहे. आता ह्या भागात ह्या बैलांच्या क्रेज आहेत. मी सांगितलं त्या भागात मी आलेलो मैदानावर तुमच्या, ह्या बैलाचे शिंग फक्त दिसत होती, एवढी गर्दी होती. ह्या बैलांना एवढे चाहता वर्ग निर्माण केला, म्हणजे काहीतरी त्यानं केलं असेल ना, तेवढी म्हणजे कारकीर्द केली असेल. कसं वैशिष्ट्य आहे पळाचं म्हणजे तो जो पहिल्यापासून जे पळवतोय तो शेवटपर्यंत त्याचा तोच वेग असतो. आणि मुळात म्हणजे आमच्याकडे जाता 4 किलोमीटर आणि येता 4 किलोमीटर असा आरत परतच्या त्या शर्त्या होत्या टोटल 8-9 किलोमीटर मध्ये. आणि अलीकडे जर बघायला गेलं तरुण पिढीमध्ये तर बैलगाडीचं वेळ ह्या बैलामुळे लोकांना लागले. असं काय बैलगाडीची जास्त क्रेज नव्हती, पण ह्या बैलामुळे आज भरपूर लोकांना किंवा युवा पिढीला भरपूर त्याने वेळ लावले. आणि मुळात म्हणजे शर्यत बघण्यासाठी येणारी संख्या कमी आहे आणि हरण्याला बघायला येण्याची संख्या जी आहे ती खूप जास्त आहे. आणि जर मैदानावर तुम्ही आला आमच्या साईडला तर तुम्हाला बघायला मिळेल मैदान एकीकडे आणि बैल असतो एकीकडे. मैदानावर 30% प्रेक्षक असेल, राहिलेले 70% प्रेक्षक हे फक्त हरण्याजवळ असते. आता ह्या भागात हरण्या आला, ह्या भागात पण तेवढीच त्याची चाहते मंडळी आणि तेवढीच गर्दी. हा होय, मी सकाळी आल्यापासून बघतोय बैलाच्या जवळ भरपूर येतात. तिकडे खाली तुमच्या पट्टा मैदानामध्ये तिकडे नेल्यानंतर पण बघितलं भरपूर त्याच्या सोबत आले. काहींना माहित नाही, भरपूर जणांना माहित आहे, थोड्या लोकांना माहित नाही. आणि त्यामध्ये आज ही महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गाजलेली 3 बैल एकत्र आली, त्यामुळे आम्हालाही आनंद आहे आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर बघूनही आनंद वाटतो. एवढं ही प्रेम भेटल्यानंतर असं कुठं वाटतं का की आपल्याला बैलाने एवढी संपत्ती कमवून दिली की आता पैसा बंगला हे सगळं इथंच राहतं, पण माणसाचं नाव ही कायम राहतं. मुळात म्हणजे आम्ही बैल घेतला हा 6,11,000 रुपयाला. आम्ही 60 लाख किंवा 6 कोटी जरी दिला असतं तर असं आज आमचं महाराष्ट्र कर्नाटकमध्ये नाव होऊ शकलं नसतं. ती जे हरण्यामुळे झालं ते. आणि मुळात म्हणजे आज जे आम्हाला महाराष्ट्र कर्नाटकमध्ये जी ओळख आहे ती फक्त आणि फक्त हरण्यामुळे आहे. आणि त्यानं नाव आमचं भरपूर कमवलंय. तो आता नंबर झाला काय आणि नाही झाला काय त्याच्याशी काय आमचं घेणं देणं नाही. आम्ही फक्त आज पब्लिकच्या आनंदासाठी तो बैल कोटी आलाय निरोप आम्ही घेऊन जातो. किती त्याच्या शर्ती झाल्या असतील आता आदत पासून आतापर्यंत? आदतमध्ये ज्या झाल्या त्याचं काही रेकॉर्ड आपल्याजवळ थोडंफार आहे थोडंफार नाही, त्यामुळे आम्ही काय त्याचं कुठे त्याची मांडत नाही. पण आमच्याकडे आल्यापासून त्याचे टोटल 118 मैदान झाले. त्यामध्ये 98 मैदान 1 नंबर आहे, 14 वेळा 2 नंबर आहे आणि राहिलेले 3 नंबर आणि थोडा असं काहीतरी खोळांबा झाला, चाक निकळ असं ह्या गोष्टी झालेल्या. असं टोटल आमच्यापाशी आल्यापासून 118 मैदान तो पळला. एवढ्या वर्ष बैलाचं पाळण्याचं वैशिष्ट्य काय सांगचाल? कारण टिकून हरण्या म्हणले की टिकून पळायला नाही. आपले बैल हा संदीप झिंजे अंकले तिथे बैला असतोय बांधायला. त्यांनी म्हणजे एकदम अत्यंत त्यांच्या पुढच्या मुलासारखी ते सगळी सोय म्हणा किंवा सांभाळ ते करतात. आणि आम्हाला असं वाटतं की त्यांच्यामुळेच कुठं आजपर्यंत बैल पळतोय. आणि त्याच्या वयाचा बैल आज तर राऊंड क्षेत्रात कोणता नाही. आणि त्याची काय असेल ती निगा ह्या त्या खाण्याच्या गोष्टीकडूनच तो आजपर्यंत पळतोय. आणि अजूनही तो कोणाला असं म्हणजे सोग्याला सोगायला देत नाही, एवढा आज पण त्याला स्पीड आहे, म्हातारा झालेला असून सुद्धा. आता एवढी गर्दी जमली त्यासाठी प्रेक्षक जमलं, प्रेम भेटलं, त्याने मिळवून दिलं म्हणजे सगळं. हा, जे काही दिलंय ते हरण्यानेच मिळवून दिले. आमची जी आज ओळख
किंवा आमची एक जी छाप पडते महाराष्ट्र कर्नाटकमध्ये ते फक्त आणि फक्त हरण्यामुळे पडते. बघा मित्रांनो, ही मातीतले 3 हिर आहेत. सुंदर किंवा आपला हरण्या असेल आणि सोन्या असेल, खिलार जातीतील त्यांना असेल सोनं मानलं जाईल. अशी बैल आज एकत्र आली आणि खरंच इतिहास घडला.